तर मी सकाळी सकाळी का रडताय सांगतेच तुम्हाला, कारण खूप इमोशनल स्टोरी आहे. आणि आम्ही एवढे जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो आणि आम्ही कामाचे नियोजन कसे करतो, म्हणजे सकाळी 6 ते सकाळचेच 9 वाजेपर्यंत, म्हणजे एकूण 3 तासात आम्ही पूर्ण कसे काय कामाचे नियोजन करून आम्ही आपले काम करतो हे तुम्हाला सांगतेच. मी सकाळी 5:30ला उठले आणि वरती टेरेसवर आली आहे आणि फिरत फिरत मी म्हटलं चला आज डेली व्लॉग शूट हॅलो करते, म्हणून फ्रेंड्स. त्यासाठीच तर आता कॅमेरा घेतला वाजले आहे. सकाळचे 6:30. मी मगाशीच उठले आहे. 6च्या पहिलेच उठले असेल, टाईम नाही बघितला, पण मगाशी अंधारच होता. तर म्हटलं चला मी थोडा वेळ वॉकिंग करते. आणि थंडी तर बघू शकता कमी काही झाली नाही. मला थंडी वाजायला लागली म्हणून मी पुन्हा जाऊन स्वेटर घेऊन आले खालून. तर मी थोडा वेळ वॉकिंग करेल आणि पुन्हा खाली जाऊन मला मुलांचं पण करून द्यायचं आहे, कारण ते पण झोपून आहे, त्यांना पण स्कूलमध्ये पाठवायचं आहे. तर त्यांचं पण करून द्यायचं आहे. तर चला म्हटलं थोडासा आज मॉर्निंग शूट घेऊन घ्यावं. तर हे वरचं म्हणजे असा चंद्रदेव आता पण दिसतच आहे. सूर्यदेव निघायचाच आहे, चंद्रदेव आता पण दिसत आहे. माहीत ना असं काय झालं, का झालं ते समजलं नाही मला. तर ही आहे सकाळ, आमच्या गावची सकाळ. बघू शकता किती सुंदर. मागं तुम्हाला डोंगर डोंगर दिसत असेल, तर तिकडं आहे सगळं डोंगर डोंगर एरिया. तर चला तुम्हाला दाखवते. तर हा आहे आमच्या गावाचा सकाळचा व्ह्यू. तर चला मी आता मग खाली जाते आणि मुलांचं करते. मी खाली आल्यानंतर सगळ्यात पहिलं मुलांना एक आवाज देऊन देते, कारण त्यांना एकदम डायरेक्ट मी उठवत नाही. पहिलं त्यांना आवाज देते, कारण मुलं लहान असल्यामुळे सकाळी काही उठायला पाहत नाही. पण त्यांना थोडं थोडं मधामधात जाऊन मी आवाज देते, कारण टाईम पण झाला होता आणि इतक्यात मुलं उठायला तयार होत नाही. म्हणून त्यांना मी पहिलं आवाज देऊन आली की टाईम झाला आहे, उठा म्हणून. त्यानंतर त्यांच्या टिफिनची इथं व्यवस्था करत आहे. मुलांना सकाळी टिफिन देऊन त्यांना स्कूलमध्ये पाठवणे माझं काम आहे, पहिलं काम आहे. त्याच्यासाठी आम्ही सकाळी त्यांच्यासाठी पोळी भाजी बनवते. त्यांच्यासाठी मी पोळी भाजी स्वतः फ्रेश झाल्यानंतर त्यांच्यासाठी पहिले पोळी भाजी बनवून देते, त्यांच्या टिफिनची सोय करून देते. त्यानंतर आम्ही दुसरं काम करायला गेल, पण म्हटलं पहिलं मी त्यांची सोय करून देते. तिथं मी बनवत आहे चपात्या आणि वैशूनी बनवली आहे ते भाजी. तर आज भाजीमध्ये बनवली आहे मुगाची डाळ आणि पालक कापून त्याच्यामध्ये मुगाच्या डाळीमध्ये टाकते. सकाळीच उठून मुगाची डाळ भिजत घातली होती आणि त्याची भाजी बनवली आहे. तर मी इकडं चपात्या बनवत आहे, तर जाऊबाई झाडून केर काढत आहे, कारण आम्ही दोघी पण असं काही एकाच कामामध्ये राहत नाही. पहिले तर आम्ही मिळूनच काम करत होतो, पण आता म्हटलं आपण वेगवेगळे कामं करू, कारण आपला आता टाईम व्हिडिओ करत असल्यामुळे वेळ खूप वाया जातो. म्हणजे आपल्या कामाला पण काम पण करावं लागतं आणि व्हिडिओ पण घ्यावं लागतं, त्याच्यामुळे खूप वेळ लागतो. तर त्याच्यामुळे वैशू झाडत आहे, तर मी तर चपात्या बनवून त्यांची टिफिनची सोय करेल. तर त्यांच्यासाठी आणि मी बाबांसाठी 2 चपात्या नाश्ता म्हणून बनवून घेईल, कारण बाबांना पण शेतात जायचं असतं. दादांना म्हणजे माझ्या लहान दिरांना पण शेतात जायचं असतं, म्हणून त्यांच्यासाठी आणि बाबांसाठी नाश्ता म्हणून नाश्त्याला आज हेच देणार आहे. तर त्यांच्यासाठी आणि मुलांसाठी नाश्ता म्हणून आज मुगाची डाळ आणि चपात्या देणार आहे. तर त्यांच्यासाठी मी चपात्यांनी भाजी बनवून घेईल आणि त्यांना नाश्ता म्हणून देईल आणि मुलाच्या डब्यामध्ये भरून देईल. त्यानंतर मुलांची अंघोळ आहे, तयारी आहे. याच्यासाठी 1 तास तर आम्ही सोडून देतो, कारण हा वेळ आम्ही पकडतच नाही, कारण मुलांमध्ये आमचा 1 तास जातो, कारण त्यांच्या बॅगा भरायच्या असते, होमवर्क पाहायचं असते. रात्री नाही केलं तरी सकाळी थोडंसं फार करून देतो. त्यानंतर इथं वैशू पुसत आहे फरची. तर मी आपल्या मुलांना उठून अंघोळ करून द्यायला गेले. त्यांची मी तयारी करून देतात. तर वैशू इथे फरची पुसत आहे, तर मी इकडे मुलांना अंघोळ करून त्यांची तयारी करून देते. असं आम्ही दोघी वेगवेगळे कामामध्ये बिझी राहतो. त्याच्यामुळेच आमचा भरपूर वेळ वाचतो. आणि सकाळी शेतामध्ये पण जायचं असतं, कधी कधी शेतात पण आम्हाला जायचं असतं. त्याच्यामुळे कामं करून लवकर निपटून राहिले तर बरं राहते. मग इथं जेव्हा वैशू फरच्या पुसत आहे, तर मी मुलांना त्यांची पूर्ण तयारी करून देत आहे. त्यांची अंघोळ, त्यांचे टिफिन सगळं मीच करून देईल. तर इथं आले, नंतर तयारी करून दिल्यानंतर मी पुन्हा किचनमध्ये आले. तर भाजी शिजली होती, तर त्यांच्यासाठी आता मी इथं टिफिन भरून देत आहे. बघू शकता किती सुंदर भाजी झाली आहे, मस्त टेस्टी झाली होती. मी पण आमच्यासाठी पण थोडीशी वाचली होती, तर नंतर मी टेस्ट केली, खूप सुंदर झाली होती. त्यानंतर मी मुलांची इथे टिफिन पॅक करून देते आहे. आठवणीने दोघांना पण टिफिन पॅक करून द्यावा लागतो, कारण मोठ्या मुलाची तर खूप वेळ शाळा असते, दुपारचे 3:30 वाजेपर्यंत असते, तर छोट्याची 1:30 वाजेपर्यंत आहे. तर त्या दोघांसाठी बरोबर टिफिन भरून देते. त्यानंतर चिकू म्हणायला लागला की मला एखादे फ्रूट्स द्या,
कारण त्याला फ्रूट्स न्यायला खूप आवडतं. म्हणून मी म्हटलं चला आज कोणतं फ्रूट आहे म्हणून फ्रीजमध्ये चेक केलं तर त्याच्यामध्ये होता खरबुजा. तर मी तोच खरबुजा इथं कट करून देत आहे. चिकूला खूप आवडतं टिफिनसोबत काहीतरी फ्रूट न्यायला. म्हणून म्हणणे की तुम्हाला कापून द्या मम्मा. तर मी त्याच्यासाठी इथं फ्रूट कट्स करत आहे. तर तुम्हाला माहीतच आहे मला चाकूने तेवढं काही जमत नाही म्हणून मी पावशीनेच इथं कापत. मी पावशीने आमच्याकडे याला पावशीच म्हणतो आम्ही. तर पावशीने कापण्यात खूप कम्फर्टेबल आहे कारण मी गृहिणी आहे. तर हे मला पटापट काम उरकायचे ते चाकूने कापायला थोडा वेळ लागतो. इथं मी फ्रूट्स कट करून दिले आणि पॅक करत आहे. त्यानंतर मुलांचे टिफिन पॅक करून त्याला स्कूलमध्ये पाठवलं. त्यानंतर मी झाले फ्रेश झाल्याचा मी काही व्हिडिओ शूट करू शकले नाही. त्यानंतर फ्रेश झाले आणि स्वयंपाक करायला घेतला. तर मी फ्रेश होऊन स्वयंपाक करते तर माझ्या लहान जाऊबाई कपडे धुवायला गेल्या. कारण आता ऊन खूप वाढलं आणि आम्ही वरती कपडे धुतो त्याच्यामुळे ऊन डायरेक्ट येतं. म्हणून म्हणे की मी कपडे धुवून येते. तर वैशू कपडे धुवायला वरती गेली टेरेसवर. तर मी तर वरणाला तडका देत आहे, साध्या वरणाला तडका देत आहे. तर माझ्याकडे आमच्या घरी वरणाला तडक्याचं वरण खूप आवडतं म्हणून वरणाला इथं तडका देत आहे. आणि आज भाजीमध्ये शेंगाची भाजी, भात, पोळी, वरण असा आज मेनू आहे. तर त्याच्यासाठी मी तर स्वयंपाक करून घेते तर जाऊबाई वरती जाऊन कपडे धुत आहे. त्यानंतर कपडे भांडे घासणे, माझी अंघोळ झाल्यानंतर मी देवपूजा करते. तर मी कशासाठी रडले तुम्हाला सांगतेच. कारण आज असं झालं आहे व्हिडिओ शूट करता करता मला खूप वेळ होऊन गेला. मी पटापट कांदा कापायला गेले तर कांदा कापता 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 माझं बोटच कट होऊन गेलं. त्याच्यामुळेच मला खूप रड येत होतं. आणि कांदा कापल्यानंतर डोळ्यामध्ये किती पाणी येतं तुम्हाला तर माहीतच आहे. म्हणून मला खूप रडायला येत होतं. तर मी म्हटलं की आपण पटापट कामं करण्याच्या नादामध्ये आपल्याला कट लावून घेतो. असं तुम्ही करू नका. माझ्यासोबत असं होतं कारण मला व्हिडिओ शूट करा आणि मला मोबाईल सेट करता करताच टाईम निघून जातो. त्याच्यामुळे मला खूप वेळ लागून जातो. हेच मी सांगत आहे जाऊबाईला. जाऊबाई कपडे धुवून आल्या होत्या आणि ती म्हणायला लागली की का बरं ताई तुम्ही रडत आहे. तर मी तिला सांगत आहे कशानं असं काम झालं आहे म्हणून. तर आणि माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की मी आता रेग्युलर साड्या घालत जाईन कारण भरपूर साड्या आहेत आणि त्या घालणंच होत नाही आहे. आणि तशाच्या तशा त्या अलमारीमध्ये टाकून राहते. म्हणून म्हटलं चला आजपासून मी साड्या ट्राय करत जाईल. कारण एक एक साडी खराब झाल्यानंतर बरं राहील. कारण ठेवून ठेवून पण त्या तशाच खराब होऊन जात आहे. म्हणून आजपासून मी नेहमी एक साडी घालायला काढत जाईल. त्याच व्हिडिओच्याच निमित्तानं आपल्या साड्या पण रेग्युलरमध्ये वापरण्यात येईल. नाहीतर मी इतक्यात खूप दिवस झाले होते साड्या कार्यक्रमामध्येच घालत होती. नाहीतर साड्या घालून काम करणं काही होत नव्हतं. त्यानंतर मी घरच्यांसाठी इथं स्वयंपाक बनवत आहे. आज बनवली शेंगाची भाजी, पोळी, भात, वरण. तर इथं बनवत आहे घरच्यांसाठी स्वयंपाक. तर जाऊबाईंनी भांडे घासायला काढले आहे कारण मी फ्रेश झाल्यानंतर जाऊबाई बाकीचे काम करून घेत आहे. तर मी स्वयंपाक करून घेईन, ओटा पुसून घेईल आणि त्यानंतर बाकीचे काम करेल. तर इथं मी करत आहे चपात्या. त्यानंतर पाहू शकता तुम्ही इथं वांगी शेंगाची भाजी बनवली आहे मी. शेंगा म्हणजे आपल्या मांडवाल्याच्या शेंगा आहे त्याची भाजी आणि वांग्याची भाजी बनवली आहे. तर इथं झाला आहे आपला स्वयंपाक रेडी. त्यानंतर मी करणार आहे देवपूजा. रांगोळी तर मी सकाळीच काढले होते उठल्या पण त्याचा काही मी शूट घेऊ शकले नाही. कारण भरपूर काही अशा बारीक सारीक गोष्टी आहेत त्याचं मी शूट नाही घेऊ शकत कारण प्रत्येक गोष्टीचं शूट घेणे पॉसिबल नाही आहे. पण मी सांगत आहे तुम्हाला की मी कशाप्रकारे आम्ही कामाचं मॅनेजमेंट करतो. तर सकाळीच उठल्या मी मुलं गेल्यानंतर रांगोळी वगैरे काढून घेतली होती बाहेर. पण देवपूजा काही मी अंघोळ करायला वेळ होती म्हणून काही मी करू शकली नाही. तर मी म्हटलं अंघोळ झाल्यानंतर बाकी काम झाल्यानंतर देवपूजा करेल. कारण मग देवपूजा करायला गेलं तर बाकीचे काम तसे स्टॉप होऊन जाते. म्हणून मी म्हटलं देवपूजा नंतर करते. तर इथं देवपूजा स्वयंपाक झाल्यानंतर देवपूजा करून घेईल. त्यानंतर जेवण पण राहते आणि बाकीचे पुन्हा भांडे निघते जेवण करायचे ते पण घासायचे राहते. पुन्हा पसारा निघतोच तो पण झाडलोट करायचा असतो. असे भरपूर कामं आहे. तर अशा प्रकारे आम्ही कामाचं नियोजन करतो. दोघी मिळून पण आपापरी कामं करतो म्हणून काही जास्त कामाचा व्याप निघत नाही. आमची आई पण मला मदत करते. त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर इथं करत आहे ओटा क्लिनिंग. ओटा क्लीन पण करून ठेवायचं, रात्री पण करून ठेवतो आणि सकाळी पण करून ठेवतो. दोन्ही टाईम पण ओटा क्लीन करतो. तिथे मस्तपैकी मी ओटा क्लीन करत आहे. कारण ओटा क्लीन केल्याशिवाय बरं नाही वाटत. त्याच्यामुळे रेग्युलर रोज ओटा क्लीन करावाच लागतो. ओटा क्लीन झाल्यानंतर मी करत आहे देवपूजा आणि देवपूजा झाल्यानंतर आम्ही बसणार जेवण करायला. इथं मी केली आजची देवपूजा. नंतर घातलं तुळशीला पाणी. मग बसणार आम्ही तिघीजण जेवण करायला. तर हा आपला डेली रुटीन सकाळचं मॉर्निंग रुटीन आहे. तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.